हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आम्ही अचानक भयानक चाललो आहोत रोड ट्रिप आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे राजवी जेव्हापासून चालायला लागली आहे, फिरायला लागली, त्याच्यानंतर आमची फर्स्ट लॉंग ट्रिप आहे. बघूया आता ती कशी होते. सो आम्ही तिघंच चाललेलो आहोत. खूप लॉंग अवेटेड विश होती ही. मला वाटतं जवळजवळ लग्न झाल्यापासून आम्ही प्लॅन करतोय, पण आम्ही कधी गेलोच नाही. आणि असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला योग असतो. सहज फिरायला गेलेलो, वॉकला गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन जेवलो वगैरे मस्तपैकी. आणि मग काय आलं मनात, तर चला आपण जाऊया. इतके वर्ष आपण प्लॅन करतोय पण गेलो नाही. मग आम्ही 10 मिनिटात, लिटरली 10 मिनिटात बॅग पॅक केली तिघांची पण. आणि आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला. फायनली 4 वर्षानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे ऑलमोस्ट. आता एक्सप्रेसला आहोत. आम्ही एक्सप्रेसला लागलो आहे आणि न्यू मिसिंग लिंक जे स्टार्ट झालेलं आहे ते पण एक्सपिरियन्स करणार आहोत आज उद्यामध्ये. सो कीप वॉचिंग मिसिंग लिंक कसं आहे ते. तर हे आहे मिसिंग लिंक, न्यूली ओपन. मस्त रोड आहे एकदम. हे पूर्ण जे कर्व दिसतोय ते पूर्ण मिसिंग लिंकच आहे. वाव. वेगळाच फील आहे इकडे. तर आता मी एंटर करतोय. हे आहे ते मिसिंग लिंक. वाव, वेगळाच एकदम ब्राईट, ब्युटिफुल. वन ऑफ द बिगेस्ट टनल इन महाराष्ट्र आपण बोलू शकतो. 4 लेन्सचा आणि एकदम ह्यूज बिल्ड केलेलं आहे. खरंच परत एकदा मी बोलेन की हॅट्स ऑफ टू द इंजिनिअरिंग. म्हणजे एव्हरीवन ज्यांनी पण काम केलेलं आहे या रस्त्याच्या मागे, त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, सगळं काही, ॲक्टिवेशन, इथे सगळं सेफ्टी मेजर्स पण दिलेले आहेत साईडला. कुठे कुठे एक्झिट्स पण आहेत. हे बघा, कुठे कुठे एक्झिट्स पण आहेत नेसेसरी. असं वाटतच नाहीये की हे एवढं मोठं त्यांनी कसं बिल्ड केलं असेल. म्हणजे अटल सेतू नंतर जर आपण बोलू शकतो तर दिस इज द सेकंड मास्टरपीस इन महाराष्ट्र. खरंच मास्टरपीस आहे. मजा आली मिसिंग लिंकवर. तुम्ही पण जाणार असाल तर नक्की मिसिंग लिंकनी जा एकदा तरी. आणि इथे स्पीड लिमिट पण आहे. इथे लिहिलेलं आहे एक्झिट अजून 6 किलोमीटर्स आहे. म्हणजे टोटल किती असेल तरी हा, एक्झॅक्ट नाही माहिती किती किलोमीटर्सचं टनल आहे, पण इथून तरी अजून 6 किलोमीटर्स. म्हणजे आम्ही हे सेकंड टनल आहे. सो आता मी कराड क्रॉस केलं. ऑन द वे आहोत कोल्हापूर. ड्रायव्हर आमचे चेंज झालेले आहेत. शी इज ड्रायव्हिंग ऑलमोस्ट आफ्टर अ इयर ऑर सो, मोर दॅन अ इयर. सो एन्जॉय करत आहे ती. जसं की आपल्याला माहितीच आहे, 2 ड्रायव्हर असलं तर हाच फायदा असतो. एक जण आराम करू शकतो आणि दुसरा ड्राईव्ह करू शकतो. थोडा या रस्त्यामध्ये खूप डायव्हर्जन्स आहेत. दॅट्स वाय वी आर टेकिंग टू मच ऑफ टाईम टू रीच.
तर आम्ही आता कोल्हापूरला पोहोचलेलो आहोत. ऑलमोस्ट एंट्री करतोय. खूप मस्त आलो आम्ही, चांगले आलो. जस्ट लाईक गुड ओल्ड डेज. आम्ही खूप अक्कलकोट, तुळजापूर असे जायचो, अशीच ओव्हरनाईट ड्राईव्ह करून. तसंच आता आम्ही कोल्हापूरला फायनली आलेलो आहे. तुमचं एकदम ग्रँड वेलकम आहे टू कोल्हापूर. आम्ही आता रेडी झालो आहोत. सकाळी 6 वाजता दर्शन करायला निघालो आहे. ठरवलं की पोचल्यावरच आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन दर्शनाला जाऊ. तर वी आर ऑल सेट. गुड मॉर्निंग. राजवी इज ऑल्सो सेट. येस, राजवी पण मस्त उठली आहे, रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत वॉक करून. सो इथेच आम्ही असं छोटंसं आर्ली बेसिसवर रूम घेतलं आहे आणि तिथेच सगळं फ्रेशनअप वगैरे होऊन पुढे आता चाललो आहे दर्शनाला. तर आता आम्ही देवळात एंटर केलं आहे. हे आहे असं एंट्रन्स त्याचं आणि तिथे आहे बाबाईचं देऊळ. सुंदर असं लाइटिंग केलेली आहे देवळात. फायनली आम्ही आलो आहोत कोल्हापूरला. प्रसाद घ्या, 10 रुपये घ्या. प्रसाद 10 रुपये घ्या. तर असं झालं आमचं खूप छान दर्शन. लवकर गेल्यामुळे आम्हाला म्हणजे लवकर दर्शन झालं, लाईन पण नव्हती. आणि ते म्हणतात की हा मे महिन्यात गर्दीच नाही आहे देवळात, त्यामुळे एकदम मस्त आणि क्विक दर्शन झालं.